थोडासा बॅकग्राऊंड देतो. माझ्या वडिलांचे टोटल 4 भाऊ आहेत, तर टोटल हे सगळे 5 भाऊ झाले. तर हे जे घर आहे ते आमच्या सगळ्यांचं कॉमन आहे. ह्या घरामध्ये टोटल 5 बेडरूम आहेत. त्या 5 बेडरूममध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे किचन आहेत. हे एक नवीन गोष्ट आहे, सो दॅट कोणाला गैरसुविधा नको होते. अर्धे मुंबईला असतात, अर्धे इथे राहतात. सो त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापलं सेपरेटच सेटअप केलेलं आहे. आणि जो मध्ये हॉल आहे तो इतका प्रचंड मोठा आहे की तिथे आमचे जे पण फंक्शन असतात, जसं गणपती असेल किंवा एकवीच्या वेळेला आम्ही पूजा ठेवतो, कधी मे महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा, तर तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो आणि खूप धमाल करतो. प्लस जी आमची जमीन आहे गावची, ती पण टोटल 4 भावांमध्ये आहे. सो ओवरऑल मी कवर करेन, पण आमचा जो भाग आहे तो स्पेशली कवर करेन. सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू द चॅनल अँड डू लाईक अँड शेअर द व्हिडिओ. तर हा असा मेन रोड आहे. मेन रोडवरनं सरळ इथून आतमध्ये यायचं आहे गाडी आणायला जागा. पहिलं हे घर थोडं इथे चिटकून होतं, तर आता याने थोडं रेनोव्हेट करताना सरकावलं आहे. तर ह्या रस्त्याने आपण गाडी आत नेतो. हे जे समोर दिसतं आहे ओम शिवकुंज, हे आपलं घर आहे. इथून स्ट्रेट नदीकडे रस्ता जातो आणि जी जमीन बोलतो आहे त्या तिकडे पण हाच रस्ता जातो. इथे गाडी पार्किंगला जागा आहे. त्यानंतर हे असं टेरेस, हे इथे खाली अशी जागा खेळायला मुलांना. हे कुसुमात्या आमच्याकडे काम करतात, हेल्प करतात मम्मीला. तर फटाफट सगळ्या 5 बेडरूम आहेत टोटल, तर सगळे रूम ऑलमोस्ट सेम आहेत. तर मी तुम्हाला फक्त आमचं दाखवेन. मेन एंट्रन्स, हा मेन एंट्रीच्या समोरच दिवार आहे. हा असा हॉल आहे, वाईड अँगलमध्ये करतो आहे. ह्या एक काकांचा, दुसरे काका, 3 4 आणि असा हॉल आहे आमचा. तर एवढा मोठा हॉलमध्ये आमचा विचार करा फंक्शन असेल तर किती धमाल येत असेल सगळे मिळून. आणि फायनली आमचा रूम दाखवतो. तर प्रत्येकाचे फॅन कनेक्शन पण वेगवेगळे आहेत. तर हे आपला रूम, सगळ्यांचं ऑलमोस्ट स्ट्रक्चर सेमच आहे. तर स्टार्ट किचनपासून करूया. किचनमध्ये इथे टॉयलेट बाथरूम आहेत, फ्रीज, किचनचा ओटा. तर हे सेटअप आहे. आणि हे थोडा पसार आहे, पण मी रँडमली शूट करायला घेतला आहे, आवरत नाही बसत आहे. सो हा आपला हॉल झाला, म्हणजे बेडरूमचा हॉल, त्याचा किचन. आणि हा एक्स्ट्रा आम्ही नंतर जागा थोडी बाहेर होती तर वाढवून घेतली. तर हा पण एक मोठा असा रूम झाला. फोन ठेवतो तिथेच फक्त रेंज येते, आणि कुठल्या तरी एका कॉर्नरला तिथून फोन बिलकुल नाही लागणार, कारण की नेटवर्कचा खूप इश्यू आहे. तो चांगला पण आहे आमच्या मुंबईकरांना, कारण की थोडं आल्यावरती पीसफुल लागतं आम्हाला. सो सण असा रूम, हे थोडासा वरती सज्जा स्टोरेज, ते पण फॅन लावलं आहे. तर हे असं आहे. तर इथनं एंट्री केली तर हा डायरेक्ट टेरेसवर जातो रोड. गाडी लावून ठेवायला लागते. डोर उघडा ठेवला तर ते माकडे येतात, मोठी मोठी असतात ती. तर ही टेरेस आहे आपली. टेरेस पण एवढी प्रचंड मोठी आहे. हे एक काका आहेत, त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे इथे. त्याच्यानंतर अजून एक काकाने तिकडे बाहेर एक्सटेंड केलं, ह्या काकांनी इथे केलं. ह्या काकांनी खालीच घरामध्येच एक्सटेंड केलं, जसं आम्ही केलं आहे. तर प्रत्येकाने थोडंसं सोयीनुसार, गरजेनुसार थोडासा साईज वाढवली आपापल्या रूमची.
तर ही आमची आहे टेरेस. इथे टाकी आहे 2. या टाक्यांचं कनेक्शन खाली आम्ही विहीर बांधली आहे त्याच्याबरोबर आहे. तर खाली जेव्हा जाईन तेव्हा ती पण दाखवतो. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. इथून शूटिंग स्टार्ट केलेलं मी. तर हे अजून एक एक्स्ट्रा एरिया आहे जिथून आम्ही थोडंसं बसून वगैरे बाहेरचं व्ह्यू बघू शकतो. तर असा काही व्ह्यू येतो. आता तरी गरमी चालू आहे. जून पाऊस चालू होईल तेव्हा नेक्स्ट लेवल. आणि जे मार्लेश्वर देवस्थान आहे ते ह्या साईडला जातं लेफ्ट. म्हणजे मी सकाळी देवरूकडनं इथनं आलो, असं आलो आणि हाच रोड कंटिन्यू स्ट्रेट मार्लेश्वर देवस्थान, म्हणजे इथून 10 मिनटावरती आहे. सो हे झालं हॉल, म्हणजे खालचं मेन हॉल, सगळ्यांचे रूम आणि ही टेरेस. आता अजून याच्या खाली थोडंसं एक्स्ट्रा स्पेस आहे. तिथे 3 रूम स्टोरेज टाईप बांधले आहेत. तर जसं टेरेसवरनं आपण वरती आलो तसंच थोडा साईडनी शिडी खाली जायला पण आहे. तर ते दाखवतो आता. बघा इथनं आपण टेरेससाठी आलेलो. इथून आता हेच असं खाली जायला पण आहे. तर इथून पटकन खाली जाऊन दाखवतो. खाली जाऊन इथे एक स्टोर रूम आहे. इथे सगळे आपले गरजेच्या वस्तू आहेत. हे टॉयलेट बाथरूम आहे, पण सध्या सगळ्यांनीच आपापल्या रूममध्ये बांधलं आहे. ते एक्स्ट्रा आहे गेस्टसाठी. आणि हे इथे 1 2 आणि 3 असे 3 स्टोरेज रूम आहेत. 3 जणांचे, म्हणजे आमचे आणि 2 काकांचे. आणि ते जे समोर ओपनिंग आहे ते माझ्या मोठे काका आहेत, त्यांची फॅमिलीच आहे. तर त्यांनी ते एक्सटेंड केले तिथे त्यांची रूम. आणि हे असं काय दिसतं पाठीमागचं. तर मोस्टली तर हे यूज केलं आहे स्टोर रूमचा टाईपच केलं आहे, बेसमेंट टाईप. सो असं काय होतं आपलं घर. थोडं फास्ट दाखवलं, व्हिडिओ मोठी नाही करायची आहे, नाही तर तुम्ही बोर होणार. आता जाऊया आपण आपली जमीन बघूया. तर हे जसं आपली एंट्री होती तसंच इथून बाजूनी रस्ता आहे नदीकडे जायला, जिथे आमचं झाडं पण लावलेली आहेत. ते बघूया आता. हे बघा ते बेसमेंट होतं, तिथून मी दाखवलेलं तुम्हाला इकडचं. आणि हे बाहेरून असं आहे. तर हे काकांचं फॅमिलीने तिथे एक्सटेंड केलं आहे. तर प्रत्येकाने आपापलं थोडंसं वाढवलं आहे स्पेस. ऑब्व्हियसली फॅमिली जशी मोठी होते तसं प्रत्येकाला थोडंसं करावंच लागणार. बघा, तर थोडक्यात सांगायला गेलं तर हे जे पूर्ण आहे इथपासून हे पूर्ण, त्याच्यानंतर ते जे खाली पण दिसतं आहे तुम्हाला हे, ते पूर्ण तिथपर्यंत सगळ्यांचं मिळून आहे. 4 भावांमध्ये हे. आणि स्पेसिफिकली आमची जी जागा आहे, म्हणजे फक्त आमची, गेट खोलायला
आमची जागा इथून आलं की इथे एक छोटासा गेट आहे. तर गेटमधून आलो आत की हा जो फणस आहे, या फणसची जी लाईन आहे ही एवढी स्ट्रेट खालपर्यंत, हे जे काम केलं ना, हे आता रिसेंटली केलेलं काम, ही बॉर्डर आहे असं खालपर्यंत जातं. हे बघा, हे आत्ता काम केलं हे सगळं, हे एवढं दाखवतो हवं, पण मी तुम्हाला बॉर्डर दाखवतो आधी. तर हे सगळं फणसपासून आलं, तिथून असं पूर्ण स्ट्रेट हे खाली तिथे काम केलेलं आहे बघा, तिथे पण ते सगळं नदीपर्यंत जाते. ही हा बेल्ट ह्या बाजूने एवढं, हे दुसऱ्या काकांचं आहे, त्याच्यानंतर आमचं आहे, त्याच्यानंतर अजून एक काकांचं आहे, आणि चौथ्या काकांचं एकदम त्या साईडला आहे. म्हणजे तो जो रोड होता त्या रोडने खाली गेलं की पलीकडे. तर आता बघा, आता हे रिसेंटली काम केलं आहे. सो म्हणजे का करावं लागलं ते पहिलं सांगतो तुम्हाला. कारण की हे कसं आहे, थोडंसं डोंगर टाईप एरिया आहे. सो तुम्ही बघितलं तर नदीकडे असं स्लोप होता खाली, हा असा स्लोप आहे खाली पूर्ण. ओके. सो काय होत होतं, पाऊस जेव्हा आला किंवा जास्ती ओलसरपणा जेव्हा असेल, पाणी जेव्हा जास्ती आलं, तर ते सगळी माती पण खाली वाहत होती. तर त्याच्यामुळे कसे झाडं जी लावली होती ती पण वाढत नव्हती, त्यांचं पण ग्रोथ होत नव्हतं. प्लस येण्या जाण्यासाठी पण खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यानंतर मग जेव्हा झाडं वाढतात, जेव्हा आम्ही मुंबईला असतो किंवा कोण बघायला नसतं, जेव्हा झाडांची कटिंग करायचा वेळ येतं तेव्हा पण खूप डिफिकल्टीज येतात. मग त्याच्यामुळे काय केलं की आता हे असं बघितलं ना, असं बेल्ट टाईप बनलं, म्हणजे पॅचमध्ये आहेत. जसं हा एरिया झाला तर ह्याला एकदम फ्लॅट बनवलं, ठीक आहे. तर ह्याला कंपाऊंडिंग केलं. सो ह्यांचं ग्रोथ, हे झाडं आंब्याची आहेत, ते पुढे पण जेवढं पण व्हाईट कलरचा जो चुना लावला आहे, ओके, ते आता रिसेंटली काम केलेलं आहे. हे सगळं ह्याला आमच्याकडे फाडी असं पण बोलतात, जसे मोठ्या विटा आहेत त्यांना, दुसरीकडे अजून वेगवेगळे टर्म्स आहेत. सो असं काही काम केलं आहे. त्याच्यानंतर हा एक झाल्यानंतर हा बघा, हा दुसरा बेल्ट, म्हणजे दुसरा पॅच बोलू शकतो. तर इथे पण अशी लाईनमध्ये झाडं आहेत, ओके. तर इथून मी जरा खाली उतरतो. हे टोटल इथून कालपर्यंत आय थिंक 12 फीटची हाईट एवढं बांधलं आहे. आता बघा, ते माकडं येतात, मला भीती वाटते त्यांची, कारण ती माकडं नॉर्मल नाही, ती मोठीवाली असतात. तर तिकडे झाड हलतं आहे जोरजोरात. सो ठीक आहे, मी दाखवतो तोपर्यंत. तर हे असं बघा, आता जेवढं मी कम्फर्टेबली चालतं ना, कधी इथे चालू शकलो नसतो. तर त्या बाजूचं जसं ती बाँड्री होती फणसाच्या झाडापासून, तसंच ह्या बाजूला हे जे व्हाईट कलरचं झाड आहे, तिथून ही जी लाईन आहे, हे जे काम केलेलं कळून येते बघा बॉर्डर, तर हे स्ट्रेट आहे बघा, तिथे पण दिसते हे असं, हे व्हाईट कलरचं झाड असं स्ट्रेट ह्या लाईननी तिकडे बघा बाँड्री आहे परत, हे बघा. तर असं खाली गेलं की स्ट्रेट नदीपर्यंत हा पूर्ण एक पॅच आपला झाला, म्हणजे आमच्या सेपरेट फॅमिलीचा झाला. सो असं मॅपिंग आहे प्लॉटचं, ठीक आहे. एवढं ब्युटिफुल आहे हे. ॲक्च्युली माझ्या म्हणजे आजोबांनी नाही केलेलं आहे हे, नंतर माझे वडील आणि त्यांचे भाऊ आहेत, तर त्या सगळ्या लोकांनी मिळून घेतलेली जागा आहे ही. कारण की आम्हाला जास्ती त्रास होत होता, कारण की आमचं घर एक्झॅक्टली इथे ह्याला लागून होतं, ह्या एरियाला. सो पहिली ही जागा दुसऱ्यांची होती, ती मेंटेन नव्हती, म्हणजे पूर्ण जंगल होतं. त्याच्यामुळे बरेचसे जनावर याची पण भीती असायची त्यावेळेला. सो ही जमीन घेतली बघा. इथे झाडांना काहीच डॅमेज नाही केलं आहे, उलटं प्रॉपर क्लिनिंग करून झाडं तशीच म्हणजे ग्रो केलेली आहेत. आता हे झाड बघितलं ना, हे खूप जुनं झाड आहे, ह्याला हे अनटच्ड आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी ओरिजिनली आहेत अनटच्ड आहे, उलटं इथे प्लांटेशन केलं आहे आणि थोडं क्लिनिंग केलं आहे, सो दॅट आता लोक ॲटलिस्ट खाली येऊ शकतात. सो त्यासाठी ही जागा घेतली होती, त्या उद्देशाने घेतली होती. पण मग प्रत्येकाने आपापला जो पण प्लॉट आहे तो थोडा डेव्हलप केला स्वतःच्या सोयीनुसार, आणि मग आता हे एवढं ब्युटिफुली टर्नआउट झालं. हे बघा, एवढं पीसफुल आहे इथे. फक्त नेटवर्क नाही आहेत,
चुकून आता मी इथे बोलतो आहे ना, ह्या जागेवर पण नेटवर्क येऊ शकतं, कधी तिकडे येऊ शकतं, म्हणजे असं फिक्स नाही कुठे नेटवर्क येईल. सो अचानक मला फोन पण येईल आता, अचानक येऊ शकतो, म्हणजे नेटवर्कचा एवढा इश्यू आहे इथे. पण आमच्यासाठी तर खूप ब्लेसिंगसारखंच आहे. म्हणजे आम्ही जे 4-5 दिवसासाठी किंवा आठवड्याभरासाठी राहायला येतो त्यांच्यासाठी तर खूप भारीच आहे हे. तुम्हाला मी आता खाली जाऊन दाखवतो ह्या लाईननी. माझे वडील येणार होते सोबत, पण माझी मुलगी ना आता एवढी मस्तीखोर झाली आहे की तिला बघायला लागतं. तर तिला घेऊन येणं पॉसिबल नव्हतं. येणं पॉसिबल आहे कारण मी असताना मी मॅनेज करतो बरोबर. हे बघा असं हे इथून मस्त दिसेल तुम्हाला आता प्रॉपर. तर हे बघा, हे माझ्या काकांनी केलेलं आधी, आणि ते फणस दिसतं जसं मी बोललो त्या लाईनपासून. हे बघा आता इथून हे व्यवस्थित असं बांध, छान वाटतं इथून बघायला पण यांना मस्त वाटतं. आता तर हे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही बघितलात ना लांबपर्यंत. हे बघा खूप जबरदस्त काम झालेलं आहे आणि काम करणाऱ्यांनी पण खूप चांगलं केलं आहे. तर हे बघा ही जे दगड लावले आहेत हीच बाउंड्री आहे. तर ते बघा ती लाईन तिथपर्यंत हे आपलं इथे पण बाउंड्री झालेली आहे. हे बघा तर जर मी लांबपासून कवर केलं टॉंग, हे बघा फर्स्ट लेवल, खाली सेकंड लेवल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण छोटी अजून एक एक्स्ट्रा लेअर, त्याच्यानंतर हा एक लेअर आहे, त्याच्यानंतर हा आहे. तर बघा आता ह्या 2 लेअरमध्ये जो हासा पॅच झाला आहे ना, इथे मस्तपैकी मोकळं एकदम चालता येतं. आता पहिलं खाली उतरणं पण मुश्किल होतं. आणि बघा ना प्रत्येकाने एवढं चांगलं मेंटेन केलं आहे मेहनत करून, की प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली मेहनत केली आहे प्रत्येक फॅमिलीनी, पण ॲज अ होल इट हॅज टर्न्ड आउट इन टू अ ब्युटिफुल प्लेस. सो हॅट्स ऑफ टू माय फादर अँड ऑल माय अंकल. आम्हाला तर हे करणं मुश्किलच आहे, इथे येऊन राहून करणं. आता बघा हे फक्त हे इथे इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. वरपासून हे पण झाडं लावलेत बघा. आता फक्त हा जो पॅच आहे ना हा एक राहिला आहे. हा बघा असं मी जे बोलत होतो ना स्टार्टिंगला, असं स्लोप दिसतं, स्लोप होतं सॉरी आधी. हे बघा असं. सो पाऊस आला ना की सगळं खाली सरकायचं, चालणं मुश्किल होतं, खूप डिफिकल्ट होतं. आणि आता बघा हे किती किचकट आहे खाली जाणं आणि इथे चालणं. त्याच्यानंतर झाडं कटिंग करायची आहे, गवत कटिंग करायचं आहे. आणि आता हे बघा ह्याला असं कन्वर्ट केल्यावरती किती व्यवस्थित प्रकारे आता मॅनेज करता येऊ शकतं. सो आता लास्ट टप्पा राहिला आहे, तर जिथे छोटंसं केलेलं आहे काम, पण इथे सगळं राहिलेलं आहे. आता मला बघा इथून इथपर्यंत मी इझिली उतरून आलो. आता मला पुढे उतरायचं आहे, तर हे काम नाही केल्यामुळे प्रॉपर स्टेप सिस्टम नाही आहे. सो मला जरा जागा बनवून मला बघू दे जाता येतं काय खाली. इथे पण बघा स्लोप आहे. सो मला उतरता नाही येणार, मला अजून खूप पुढे जावं लागेल. मे बी त्या दगडाच्या इथे, तिथून मग उतरता येईल. असं जरा आपल्याला दिक्कत होते खाली उतरताना, जर काम नसेल व्यवस्थित केलं तर. हे बघा आता मी तरी इथे उतरू शकतो इझिली, पण पॅरेंट्स लोकांना थोडासा डिफिकल्ट आहे. त्यांना अजून लांबून जिथून असं फ्लॅट सरफेस भेटेल शोधत यावं लागतं. हे बघा खाली आल्यावरती ही नदी आहे. पावसामध्ये एवढं पाणी असतं ना की मजा येते. म्हणजे एक फक्त टाईम लॅप्स लावून ठेवला ना तर एकदम भारी व्हिडिओ बनेल. एवढं ब्युटिफुल आहे ते पावसामध्ये. आणि पावसामध्ये कोकण तर नेक्स्ट लेवल दिसतं. जर कोणी कोकणामधलं व्हिडिओ बघतो आहे आणि ह्या स्टेटमेंटला ॲग्री करता तर लाईक आणि नक्की कमेंट करा, सो दॅट कळू द्यात की आपलं कोकण किती ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल दॅन ॲन इंटरनॅशनल ट्रिप असं मला वाटतं. हे बघा हे असं कुठे भेटणार आहे. आता गावं पण एवढी मॉडर्न होत चालली आहेत. रत्नागिरी सिटी, आता जिथे मी देवरुखला उतरलो
जसं एवढं तिकडे पण मॉडर्नायझेशन चालू आहे ना, पण आपण लकीली एवढ्या आतमध्ये राहतो ना, एवढ्या आतमध्ये राहतो. हे बघा सह्याद्रीचा डोंगर, तिथे मार्लेश्वर भगवान आपले आहेत. एवढी प्रचंड गर्दी असते देवस्थानाला, म्हणजे भयंकर प्रेम आहे लोकांचं भोलेनाथ शिवशंभो यांच्यावरती. सो त्यांच्या दर्शनाला खूप लाईन लागलेली असते, प्रचंड गाड्या येत असतात ह्या रस्त्याने. सो असं कोणाला भेटेल सांगा. त्याच्यामुळे नेटवर्क नसलं तर खूप चांगलं वाटतं, पण तेच आहे, मला असं वाटतं की नेटवर्क जे आपण मुंबईला राहतो, जे रोज नेटवर्कमध्ये असतं त्यांच्यासाठी चांगलं आहे. पण जर खरं बघायला गेलं तर जे इकडे राहतात त्यांना जर त्यांची ग्रोथ करायची आहे, त्यांना जर कॉन्टेंट शोधायचं आहे, अभ्यास करायचा आहे, ऑनलाईन स्टडी करायचं आहे, क्लासेस अटेंड करायचं आहे, तर ॲटलिस्ट एवढं सफिशियंट नेटवर्क असलं पाहिजे की तेवढं तरी कंप्लीट होऊ शकतं. इवन जर नेटवर्क आलं तर मी पण वर्क फ्रॉम होम इथे करू शकतो येऊन थोडा आठवडाभर राहून. ॲक्च्युली जिओचं टॉवर इथे सेटअप केलेलं आहे, पण इश्यू असं आहे ना की काहीतरी गव्हर्मेंटचं काम चालू होतं, तर बुलडोझर जेव्हा ते फिरवत होते तेव्हा ती जी अंडरग्राऊंड वायर जाते ती कट झाली आणि ती वायर टाकायला पुन्हा तेवढंच काम करायला लागतं. मग आता ती केस पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे मग सगळं रखडलं आहे. सो होपफुली ते सॉल्व होईल, पण बरेच वर्षापासून ते अडकलं आहे. हां, आता इथे आलोच आहे तर विहीर दाखवतो. हे बघा ह्याच लेवलला आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, मला जर काही कट करता आलं तर मी कट करेन. ही बघा ही विहीर आहे, जे मी तुम्हाला मगाशी गच्चीमध्ये टाक्या दाखवलेल्या पाण्याच्या, ते इथून जातं पाणी. आणि ही विहीरसुद्धा असं नाही की बनवायचं म्हणून बनवलं आहे. हे बघा किती खोल आहे. आणि ह्याच्यामध्ये मला आठवतं आहे जेव्हा हे काम चालू केलं होतं तेव्हा मी उतरलेलो, आणि जो स्टार्टिंगचे जे दगड फाउंडेशन आपण लावतो ना त्याच्यामध्ये मी लावलेला आहे एखादा दगड. सो बराच लहान होतो मी तेव्हा, पण मला घरच्यांनी उतरायला दिलं खाली, कारण सेफ्टी होती त्यावेळेला, सगळेच होते. सो लकी इनफ टू बी पार्ट ऑफ दिस. आणि हे बघा हे दुसऱ्या काकांचं आहे हे वरपर्यंत, त्यांनी पण मस्त एकदम मेंटेन केलं आहे. अजून एक काका आहेत ते ह्या रस्त्याच्या पलीकडे, त्यांची सेपरेट जमीन आहे, म्हणजे आहे ह्याचाच पार्ट पण एक रस्त्याने डिवाईड केलेलं आहे. सो हे बघा विहीर बांधायची म्हणून बांधलेली नाही, सगळेच काका माझे पॅशनेट आहेत. हे बघा प्रॉपर इथे दगडाचं काम केलं आहे, टाईल्सचं काम केलं आहे, म्हणजे इथे एक वेगळाच फील येऊन जातो. असं नाही की विहीर बांधली बाजूला असे माती आहे झाडं आहे असं नाही, प्रॉपर चालण्यासाठी बसू शकता येऊन तुम्ही, है ना. 20-25 मिनटं अर्धा तास बसलात तरी पण काही भीती नसणार कसली. सो एवढं लक्ष देऊन आवडीने काम केलं आहे. इथे कपडे धुतात, कपडे सुकत पण टाकलेत त्या. आणि मी फक्त एक अर्धा मिनटं आहे ना शांत राहतो, आणि मग तुम्ही बघा किती शांतता आहे. तर म्हणून गावाला यायची इच्छा आहे, कारण की हे एवढं पीसफुल एन्व्हायरमेंट कुठे भेटणार आहे आपल्याला मुंबईमध्ये. रोज आपलं AQ आहे एवढा बिघडलेला आहे की इतकी डस्ट आहे, धूळ आहे, पोल्युशन आहे, त्याच्यामुळे सर्दी ताप हे तर कॉमनच झालेलं आहे प्रत्येकाला. पण इथे आल्यावरती सगळं बोलतात ना, बॉडीला एक रिसेट मिळून जातो. अजून एक्स्ट्रा सुट्टी पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं बॅलन्स आउट करायला 8 दिवस तुम्ही गावी राहायला पाहिजे, म्हणजे जास्ती पण नाही आणि कमी पण नाही. तर 8 दिवस मला असं वाटतं माझ्यासाठी सफिशियंट आहेत 8 दिवस, कारण त्याच्यानंतर मग आपले कामं पण असतात ती होत नाही नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. अदरवाईज तर इथे महिना राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही एकदा नेटवर्क आला की. तर असं आहे आमचं गाव. आता अजून मला काय कवर करता आलं जे असं वाटलं तुमच्यासाठी बघून असं नवीन आहे तर नक्की ते दाखवेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवूया. जे आमचं घर आहे ते घर पुन्हा एकदा सांगतो, आमचं ते कॉमन घर आहे, आमचं वैयक्तिक घर नाही आहे. तर ह्याच्यामध्ये सगळे 5 भाऊ मिळून राहतात, त्यांची फॅमिली.
सगळे राहतो आम्ही आणि फंक्शन असेल तेव्हा आम्ही सगळे एवढे एकत्र येऊन धमाल करतो ना. माझ्याकडे चुकून जर त्यावेळीचे फोटो किंवा व्हिडिओ भेटला ना, जेव्हा आम्ही लास्ट टाईम सेलिब्रेट केलेलं 3 वर्षानंतर आम्ही एकदा सत्यनारायणाची पूजा ठेवतो आणि गणपतीमध्ये पण प्रत्येकाचं टर्न बाय टर्न आहे. म्हणजे येतात सगळे, पण सेवा हे प्रत्येकजण टर्न बाय टर्न करतात. कारण की ऑब्व्हियसली एकच जण 5 वर्ष बघू शकत नाही. लकीली 5 भाऊ आहेत तर 5 फॅमिली आहेत, तर टर्न बाय टर्न सेवा करतो. पण येतात सगळे, इतकी धमाल असते. आजच्या जगात पण आम्ही सगळे असे एकत्र राहतो, एकत्र येतो. भलेही आता बिझी असतील सगळे, पण जेव्हा काही सण असेल किंवा आपल्याला कार्यक्रम असेल तेव्हा सगळे वेळ काढून येतात. आणि जर मला लास्ट फंक्शनचा व्हिडिओ किंवा काही छोटी क्लिपला दिसली तर मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन, तर तुम्हाला एक आयडिया येईल. इतकी मजा येते ना. तर नक्की मित्रांनो, जे कोकणात राहणारे नसतील किंवा त्यांचं गाव कोकणामध्ये नाही आहे तर डू व्हिजिट कुठली पण प्लेस एखादी कोकणातली टुरिस्ट ॲज अ टुरिस्ट म्हणून व्हिजिट करा. किती आनंद आहे. आणि आता तर माझं असं सजेशन आहे की आज 5 जून आहे, तर अजून 1 महिन्याभरानंतर तुम्ही जर कोकणात निघालात यायला तर अति पाऊस पण चालू झाला नसेल तर तो जो हलका सुरुवात असते ना, त्याच्यामध्ये कोकणामध्ये एन्जॉय करण्याची मजाच वेगळी आहे. आणि नक्की मार्लेश्वर देवस्थानाला एकदा येऊन जा. खूप भारी आहे, खूप भारी आहे. ते पण आता मला जाता नाही येणार, कारण की मी आता फक्त 2 दिवसासाठी आलो आणि तिकडे जाऊन यायचं म्हणजे एक हाफ डे तरी जातो. आणि ऑलरेडी माझी फॅमिली जाऊन आलेली आहे ऑलरेडी तिथे. सो त्याच्यामुळे त्यांना डबल पण होईल. आणि मी तर आलो कधी पण जातोच, पण ह्या टायमाला फक्त स्किप होऊ शकतो. तर मे बी नेक्स्ट टाईम जेव्हा येईन मी तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन. पण असे खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत देवाला म्हणजे देवस्थानाचे, सो तुम्ही ते बघा. आवडेल तर नक्की आमच्या गावाला येऊन जा. आणि जाता जाता हा व्हिडिओमध्ये तुम्ही जर जे घर दाखवलं आहे आयडेंटिफाय केलं तर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आमचं हे असं कोकणातलं घर आणि छोटीशी जागा जी एकदम पीसफुल आहे. आणि आमचे नातेवाईक वगैरे पण विजिट करत असतात. सो आम्हाला इतकं भारी वाटतं जेव्हा सगळे असतात तेव्हा मजा येते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवूया, घर आणि ही प्लॉट. कारण की व्हिडिओ मोठा नाही करायचा आहे. प्रत्येक जे मी गोष्टी एक्सपिरियन्स करतो आहे ते बिट्स अँड पीसेसमध्येच तुम्हाला दाखवायचं आहे. कारण की लॉंग व्हिडिओ झाला तर तुम्ही कल्टी मारता 2-3 मिनटालाच. सो शॉर्टच ठेवूया आणि दुसरं काय असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. टिल देन बाय बाय, थँक्यू. व्हिडिओ तर तसा संपवलेला, तर शेवटचे 30 सेकंड अजून बघा. कारण की काय लकी आहे बघा, हलकासा पाऊस पडतो आहे. हलकासा, जोरात नाही, पण मला असं वाटतं जोरात येईल आणि माझा मोबाईल स्टँड इथे भिजेल, त्याच्यामुळे मी धावत जातो. पण हे बघा, हां, मुंबईत पण पाऊस पडून गेला पण मला कळालंच नाही कधी पडून गेला. गावाला पण पडला आणि हा माझा ह्या वर्षाचा पहिला पाऊस. आणि व्हिडिओ बनवतो आहे आणि पाऊस आला, म्हणजे किती लकी आहे. पीसफुल 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 एवढं बोललो आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा पीसफुलला ॲड ऑन.